नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्व काही तारिणीला घरामध्ये घेतलेलं असतं. त्यानंतर घरामध्ये आता निशीची प्रकृती खूपच बिकट असते आणि आता तारिणी तिच्यासाठी चहा बनवून आणते. चहा बनवून आणल्यानंतर ती निशीला म्हणते की निशी तू चहा घे. मात्र आता हे सर्व काही घडत असताना तिथे निशीची आई ती खूपच चिडलेली असते आणि तारिणीला म्हणते की हे तू जे काही खोटं वागण्याचं आव्हानात आहेस ना, हे सर्व मला कळून चुकलेलं आहे. तू उगाच तिच्या पुढं करून या घरातल्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतास आणि म्हणते की तुला ते चहा नाही प्यायचा आहे असं बोलत ते चहाला धक्का मारते आणि तिच्या हातातून पूर्णपणे चहा तिथून सांडून जातो आणि ते कप बशी पूर्ण फुटून जाते. मात्र हे सर्व काय आता घडत असताना इकडे ते जे पण आता सर्वजण बसलेले असताना वकील हे ते त्यानंतर पद्मिनी म्हणते की तुम्ही खांडेकर परिवारातले आहेत ना, मग अद्यापही का करत नाहीत माझ्या मुलासाठी काही असं बोलत असते. मात्र हे सर्व बोलत असताना ते म्हणतात की आम्ही सर्व काही प्रयत्न चालू आहेत आमचे. त्यानंतर पद्मिनी म्हणते की जर तुमचे प्रयत्न चालू असतील तर हे काय सर्व काय माझा मुलगा उगाच जेलमध्ये जाऊन बसला आहे का, तुम्ही काही करत नाहीत, लाज द्या लाज, असं ती सरळ बोलत असते. मात्र आता पद्मीच्या तोंडातून लाज देण्याचा हे शब्द ऐकल्यावर सर्वजण तेथे आश्चर्यचकित होतात की हे काय करत आहेत, आपल्याला लढाई तर सत्याच्या मार्गाने लढायची आहे, मात्र पद्मिनी ही लाज द्या का असं का बोलत आहे असं त्यांना वाटत असतं. मात्र आता जे पण खांडेकरचे गुन्हेगार असतात, जे पण खांडेकरच्या विरोधात असतात, ते त्यांच्या बाजूला त्यांना समजलेलं असतं की आता जे पण काही गुन्हेगार आहेत तो युवराज सापडलेला आहे असं त्यांना वाटायला लागतं आणि खांडेकरच्या घरामध्ये हे सर्व काही घडलेलं आहे. त्यानंतर पद्मिनी म्हणते की अगोदर तुम्ही का तुमचे आता जे पण विरोधी आहेत ते का कमी करून ठेवले आहेत का असं पद्मिनी बोलत असते आणि आता त्यांचं काय होईल असं ते विचारच करत असतात. त्यानंतर आता इकडे निशीची निशीची आई कौशिकीला म्हणते की हे बघ कौशिकी, दिसते तसं नसतं म्हणून जग फसतं आणि म्हणते की आतापर्यंत तारिणीने सर्वांना फोन करून आपल्या घराच्या बातम्या सर्वांपर्यंत पोहोचवल्या आहेत असं ती तारिणी करत आहे आणि या घराचं वाटोळ करण्यासाठी ती तारिणीच कारणीभूत आहे हे असं सर्व काही आता निशीच्या आईने पद्मिनीच्या कानावर घातलेलं असतं आणि पद्मीच्या कानावर घातल्यानंतर तिथे कौशिकीला पण ह्या सर्व गोष्टी काही कळालेल्या असतात. आता कौशिकीला या गोष्टी कळाल्यानंतर कौशिकी चक्क आता त्यांच्या रूममध्ये गेलेली असते, कारण की बघण्यासाठी हे सर्व काही निशीची आई बोलत आहे ते का सत्य आहे का. मात्र आता इकडे तारिणी कोणाला तरी फोनवर बोलत असते आणि जे काही घरामध्ये प्रकार घडला आहे हे सर्व काही सांगत असते. मात्र आता तिला हे प्रकार घडल्यानंतर आता तारिणीला कौशिकी रंगेहात पकडते की तूच आमच्या घराचं सर्व काही आजूबाजूला पसरवत आहे असं त्या कौशिकीला वाटायला लागतं. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जे मॅडमने जे पण युवराजला पकडलेलं आहे त्याचा आता कसा पद्धतीने त्याच्या तोंडून हे सर्व काही वधून घेतात आणि युवराजनं पूर्णपणे वधून घेतल्यानंतर त्याच्या घरच्यांना कळालेलं असेल की युवराजच हा आपला खरा गुन्हेगार आहे आणि युवराजच्या मार्फत आता जे पण तारिणी आणि केदारला जे पण काही गोष्टी कळालेल्या आहेत कामती काकासोबतच्या, कारण की कामती तर हा खरा गुन्हेगार नाही का, कारण की ते आपल्यावर चांगुलपणाचा वाव आणत आहे, मात्र त्याच्या मनामध्ये दुसरंच काही चालू आहे का असा संशय आता तारिणी आणि केदारला असतो. तर उद्याच्या भागामध्ये आपण हे सर्व पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.